राज्यभरात गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांच्या रांगा, काही ठिकाणी ॲप चालत नाही, त्यामुळे गॅस एजन्सी बाहेर नागरिकांची झुंबड. रिकाम्या टाक्या घेऊन नागरिक तासनतास वेटिंगवरच. गॅसच्या तुटवड्याअभावी हॉटेल चालकांसह वडापाव विक्रेत्यांवरती चूल पेटवण्याची वेळ आली. तर लाकूड कोळसा वापरून चुलीवरती स्वयंपाक सुरू. अनेक प्रसिद्ध हॉटेल आणि कॅफेमध्येही सिलेंडर नसल्यानं चूल पेटली. भारतात तेलाची कमतरता नाही. सीएनजी आणि पीएनजीचा 100% पुरवठा हा सुरूच. दररोज 75 लाख सिलेंडरचं बुकिंग. अफवांना बळी पडू नका, इंधन खरेदी करू नका, केंद्र सरकारचं आवाहन. मध्य-पूर्व आशियाई तणावाचा भारतावरती परिणाम नाही. तेलाच्या पुरवठ्याबाबत अफवा पसरवल्या जात आहे. काँग्रेसकडून आता राजकारण सुरू. पंतप्रधान मोदींचा हा हल्लाबोल. मुंबईमध्ये गॅस कनेक्शन कापण्याच्या नावाखाली सायबर भामट्यांचा धुमाकूळ. 4 दिवसांमध्ये तब्बल 26,42,000चा गंडा. युद्धाच्या अफवांचा आधार घेत वृद्धांना बनवलं टार्गेट. मुंबईमधल्या प्रदूषणावरून आता दीपिका पदुकोणची नाराजी. मुंबईमध्ये जीव गुदमरतोय. बीएमसीला टॅग करत दीपिका पदुकोणची इंस्टाग्रामवर पोस्ट. रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली. तर रिलायन्सची 581 कोटींची मालमत्ता जप्त. फेमा अंतर्गत ईडीकडून अनिल अंबानींवर कारवाईचा बडगा.